राहुल गांधी बोलतो काय, आटली बाटली कचकन फुटली आणि राहुल गांधी लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यासाठी जो निषेध करते त्याला करताना तुला लाज नाही वाटली? आज कल्याण पूर्वच्या महिला या शिवसेनेच्या महिला आंदोलन करत आहेत। आपण म्हणतो जेव्हा चांगलं चाललं असतं तेव्हा दुधामध्ये काहीतरी मिठाचा खडा पाडला जातो आणि ते दूध नासलं जातं। असाच प्रकार नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केलेला आहे। पण आमच्या या बहिणी आहेत ज्यांना 3000 रुपये 1500 रुपये जे आता मिळालेले आहेत ते फार मोलाचे आहेत आणि त्यांच्या सुखामध्ये विष घालवण्याचे काम हे काँग्रेस सरकार करत आहे। तर आगामी सर्व बहिणींना, नुसत्या माझ्या कल्याण पूर्वच्या बहिणींना नाही तर महाराष्ट्रातल्या बहिणींना मी विनम्र अभिवादन करते, विनंती करते, या सरकारला धूळ चाकवा आणि एक सुसह्य सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ द्या। काँग्रेस सरकारमध्ये जे विरोधी पक्षावर बसलेले राहुल गांधी, आमच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, त्या योजनेचा निषेध करणाऱ्या महिलांना पैसे मिळू नये म्हणून जी घोषणा केली आहे त्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याचा निषेध या सर्व शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी खंबीरपणे पाठिंबा देऊन उभ्या राहतील आणि सरकारला त्यांच्या राहुल गांधींच्या काँग्रेस सरकारला कल्याण पूर्वेमधून मी सर्व महिला आघाडीला सांगते की एकही मत काँग्रेसच्या पारड्यात पडता कामा नये। जे विरोधी आहे महिलांचा निषेध करतात, महिलांना जे मिळतंय ती योजनेचा लाभ घेऊ देत नाही, अशा काँग्रेस सरकारला मत टाकणं म्हणजे महिलांच्या सुखी संसारामध्ये मिठाचा खडा टाकणं। हे काँग्रेसचं कामच आजपासून इथून मागेही इतके वर्ष त्यांनी तेच केलंय, स्वतः काही प्रगती केली नाही। आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी अनेक योजना आणल्यात, त्या योजनेमध्ये वयश्री योजना असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, कामगार योजना असेल, महिलांना घरघंटी असेल, अनेक योजना आणल्या। त्या योजनेतून महिलांना सक्षम करण्याचं काम एकमेव मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत असताना काँग्रेसवाले जर असं काही सुचवत असतील की ही योजना बंद पाडा तर त्याचा आम्ही निषेध करू आणि मोठ्यात मोठं, आता ही तर फक्त साधारण आंदोलन आमच्या कल्याण पूर्वेचं आहे, पण याच्या पुढे आणखी मोठं आंदोलन आम्ही घडवू आणि पाहिजे तेवढा निषेध करू, पण कुठल्याही महिलेवरती अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही शिवसेना म्हणून, पदाधिकारी म्हणून आणि जे मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण म्हणून सक्षमपणे त्यांच्या मागे आम्ही उभे राहू। अरे राहुल गांधी बोलतो काय, आटली बाटली कचकन फुटली आणि राहुल गांधी लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यासाठी जो निषेध करते त्याला करताना तुला लाज नाही वाटली? काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी जी घोषणा केलेली आहे की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही हे पैसे बंद करू, खरं तर हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा जनतेला देण्याची दानत फक्त आमचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी खुर्चीवर आल्यापासून, सत्ता स्थापन केल्यापासून धडाक्याने एक एक योजना जनतेच्या फायद्यासाठी आणायला सुरुवात केलेली आहे। तळागाळापर्यंत या योजना ते पोहोचवत आहेत आणि त्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून ते जनतेसाठी काम करत आहेत आणि जनतेचाच पैसा जनतेला देण्याची दानत नसलेल्या या काँग्रेस सरकारला यासारखे दुसरे भिकेचे डोळे लागणार नाही असेच वक्तव्य करणारे या नेत्यांमुळे त्यांची सत्ता खरं तर गेली आहे आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पुन्हा एकदा अगदी जातीने आम्ही सगळेजण मेहनत घेऊन आम्ही पुन्हा पाठिंबा देणार आहे आणि आमचीच सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आहे, कारण आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा सगळ्यांचा सपोर्ट ज्यांच्या घरामध्ये आज ते 1500 रुपये पोचत आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना हे 1500 म्हणजे अगदी खूपच त्यांना आधार झालेला आहे। त्या महिला तर दाखवूनच देतील सुनील केदारची लायकी आणि आम्ही तर आता दाखवलेलेच जोडे मारून त्याला लायकी। तर इथून पुढे सुनील केदारने असे वक्तव्य करताना लक्षात ठेवायचं आणि काँग्रेसने पण आपल्या सगळ्या पुढाऱ्यांना जाणीव करून द्यायची की हा जनतेचा पैसा जनतेला गेलाच पाहिजे आणि आमच्या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि त्या ध्येय धोरणांच्या बजावणी करत असताना आमचे मुख्यमंत्री अगदी जातीनं यामध्ये लक्ष देऊन हे सगळे काम करत आहेत। त्यांना आमचं पूर्ण सपोर्ट आहे आणि या सुनील केदारचा आणि राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आमच्या पक्षाचे